सर्वांना स्वाभिमानी जय भीम. तर भावांनो, इंस्टाग्रामवरती आता दुसऱ्यांना सल्ला देणं किंवा त्याच्याशी चर्चा घालणं की तू वाईट कमेंट वगैरे करू नको, हे सर्व बंद केलं आहे. डायरेक्टली आता लिगली ॲक्शन आहे. क्या बात कर रहे हैं? बरोबर. आणि मेन मुद्दा हा आहे की सायन्स ऑफ भिमटा ही इंस्टाग्रामची आय डी होती एका मुलाची. तर तो काय करायचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराविषयी घाण पोस्ट करायचा. ठीक आहे. तर त्याच्याशी संवाद न घालता, त्याच्याशी आता कुठलाही व्यक्ती असो त्याला त्याच्याशी संवाद घालायचाच नाही आहे, मला डायरेक्ट ॲक्शन घ्यायची आहे. बरोबर. तर त्याच्यावरसुद्धा आज पोलीस केस झाली आहे. बरोबर. कारण की आता कुठल्याच व्यक्तीला काय बोलायचं नाही, काय नाही. आता मी सरळ कायदेशीर कारवाई करणार आहे, कोणी असो तो. ठीक आहे. तो कोणी असो, तो रमखा. जे स्वतःला लय मोठे समजत असतील ना, त्याला आम्ही काही समजत नाही. बरोबर. आता त्याला सुद्धा कायदेशीर घोडा लावणार. बरोबर. आणि भावांनो, माझ्या इंस्टाग्रामवरती जा, स्टोरी मेन्शन करा आणि त्याच्या आय डीला रिपोर्ट मारा. ठीक आहे. जेणेकरून त्याची आय डी बंद पडेल. त्याच्यावर तर केस झालेलीच आहे. बरोबर. आणि त्या आय डीचं मी स्क्रीनशॉटसुद्धा दाखवलं आहे तुम्हाला. बघितली स्क्रीनशॉट. आणि हे बघा, बाजूला FIR आहे. बरोबर. हे आजची FIR आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे बघा, मी ग्रुप बनवलेला होता. बरोबर. ग्रुपमध्ये मी व्हिडिओ टाकत असतो की कशी ॲक्शन घ्यायची, कशी नाही, कुठं काय घडलं काय नाही. पण ग्रुपमध्ये ना त्याच्याविषयी काहीच रिस्पॉन्स नाही आहे. बरोबर. आणि मी सांगतो आहे, आपल्या काही लोक असे आहेत त्यांना फक्त मजा येते व्हिडिओ बघायला की हां, या मुलाने अशी केस केली, हा बाबासाहेबांना बोलला होता म्हणून यांनी केस केली. स्वतः काहीच करायचं नाही, स्वतः काहीच नाही करायचं, फक्त व्हिडिओ बघायची. तर असे कार्यकर्ते नको मला. ठीक आहे. मला अशा व्यक्तीसोबत काम नाही करायचं. मला असे भीमसैनिक पाहिजे की त्यांनी काम केलं पाहिजे, तो कोणी असो समोरचा. ठीक आहे. आपण काही चुकीचं नाही करत आहे, आपण त्याच्यावरती FIR करतो आहे कारण की त्यांनी चुकी केली आहे म्हणून करतो आहे. बरोबर. आणि आपण घाबरायचं नाही. आपण FIR केल्यानंतर होऊ शकतं आपल्याला पोलिसांचा कॉलसुद्धा येणार. ठीक आहे. नॉर्मल आहे. कारण की आपली FIR ही ऑनलाईन असते. आणि पोलीस स्टेशन बोलवल्यानंतर घाबरायचं नाही, काय नाही. ते काय करतात की लेखी करून घेतात, त्या मुद्द्यासाठी ते बोलवतात आणि त्याच्यानंतर ते त्यांची कारवाई चालू करतात. पण काय आपले जे फक्त कार्यकर्ते आहेत ग्रुपमध्ये, ते फक्त व्हिडिओ टाकला आणि त्यांना व्हिडिओ कोणते पाहण्यात मजा येते की मी कुठलं काय काय केलं, मी कोणाशी संवाद घातला, त्यांना हे पाहायला मजा येतात. पण स्वतः काहीच नाही करायची. तर मी आता ग्रुप बंद करणार आहे. ठीक आहे. मला नको आहे असे कार्यकर्ते, नको आहे. व्हिडिओ कुठून बघता कमेंट करा. जय भीम आणि जय संविधान.